हॅलो हाय नमस्कार, मी कल्याणी। आज आपण बघणार आहोत ब्लाऊज डिझाईन। तर खूप सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन आहे। थोडं घाईमध्येच हे ब्लाऊज शिवत आहे आणि ह्या माझ्या मशीनवरचा हा शेवटचा व्हिडिओ आहे तुमच्यापर्यंत। आता मी न्यू घेतलेली आहे। तर बघा माप याचे आहेत ना, हे 32 साईजचं ब्लाऊज आहे आणि इथे उंची 1 इंच एक्स्ट्रा घेतली 12.5चा आपल्याला तयार 12.5चं इथे ब्लाऊज करायचं आहे। शोल्डर 5चा, मुंडा 5.5चा इथे घेतलेला आहे। 32 साईजचं ब्लाऊज आहे। गळा रुंदी इथे घेतली 2.25 आणि गळा उंची जी घेतलेली आहे ती 10 आहे। 9.5चा गळा इथे तयार होणार आहे। त्याच्यानंतर खाली जी गळा रुंदी आहे ती 3.25 वर मी इथे टाकून घेतलेली आहे आणि सरळ अशी लाईन करून घेतलेली आहे। त्याच्यानंतर बघा इथे मला गोल गळाच बनवायचा आहे, त्याच्यामुळे गोल गळ्याला सुंदर अशी डिझाईन इथे बनून तयार होते। मैत्रिणींनो, गोल गळा कसा कट करायचा त्याची पूर्ण माहिती मी माझ्या एका व्हिडिओमध्ये दिलेली आहे। चॅनलवर तो व्हिडिओ खूप छान पैकी चालत आहे, रनिंगमध्ये आहे तो व्हिडिओ। तर नक्की तो व्हिडिओ पण बघा, त्याच्यात तुम्हाला गोल गळ्यासंबंधीची सगळी माहिती मिळेल। इथे आपला गळा कटिंग झालेला आहे। आता आपण मेन कापडला लावून घेऊया। मेन कापडवर त्याला आपण या पद्धतीने ठेवून घेतलेला आहे आणि हे कापड आहे ना हाताला लटकते, ते म्हणजे ती साडीचा आता खूप ट्रेंड चालू आहे। बघू शकता तुम्ही, माझं मशीन हे खूप असं दोरा वगैरे तोडत होतं, त्याच्यामुळे माझं काम पण एक्स्ट्रा होतं आणि माझं काम या मशीनवर होत नव्हतं। त्याच्यामुळे मी हाय स्पीडची मशीन इथं आत्ता घेतलेली, त्याचा पण चॅनलवर व्हिडिओ अपलोड केलेला आहे। त्याचे फुल डिटेल्समध्ये मी व्हिडिओ लवकरच अपलोड करेल। तर बघा आता गळ्याच्या साईडने पण 1/2 इंचवर अशी शिलाई टाकून घ्यायची। एकसारखं गोल मशीन आपल्याला इथं व्यवस्थित फिरवायचं आहे। तुमच्याकडे असं बी मशीन असलं तरी काही हरकत नाही आहे मैत्रिणींनो, एक ना एक दिवस तुम्ही पण माझ्यासारखा हाय स्पीड मशीन घेणार आहात। तर हे मधला आपण एक्स्ट्रा कापड आहे मेन पीसचा, तो एक्स्ट्रा कापड इथे गोल गळ्यातला चा आहे तो कट करून घेऊया। ठीक आहे। त्याच्यानंतर बघा आठवण ठेवून मैत्रिणींनो, तुम्हाला 1-1 इंचवर इथे नॉचेस द्यायचे आहेत या पद्धतीने। त्याच्यात काय होतं, गळा व्यवस्थित बसतो। आता आपण हे पलटी करून घेऊया। पलटी करून इथे आपण दाबशिलाईन टाकून घेऊया। अस्तरच्याच साईडने दाबशिलाईन टाकायची। मैत्रिणींनो, मी माहिती सांगितली तुम्हाला कशी वाटत असते किंवा कशी वाटते ते मला कमेंट करून नक्की सांगा, कारण तुमची कमेंटच माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे। चॅनलवर नवीन असा चॅनल सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओलाही लाईक करा। डिझाईन तर एकदम सुंदर आणि सोपी सरळ डिझाईन आहे। खालून पण आता मी कमरेच्या साईडने दाबशिलाईन टाकून घेत आहे आणि आता पूर्ण अस्तर जे आहे ते मेन कापडला अटॅच करून घेऊया आपण या पद्धतीने। तर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, माझ्या चॅनलला पूर्ण व्हिजिट द्या आणि माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा। इतर मैत्रिणींबरोबर पण व्हिडिओ शेअर करा। मी लवकरच आपल्या चॅनलवर फुल शिवण क्लास चालू करणार आहे, त्याच्यासाठी मलाही वेळ हवा आणि तुम्हाला मी वेळ देऊ शकते आणि तुम्हीही मला माझा क्लास जॉईन करा, असं मी तुम्हाला अशी माझी अपेक्षा आहे की तुम्ही पण ब्लाऊज शिवू शकता। आता आपण इथे खाली बॅकसाईडचे टक्स टाकून घ्यायचे। टक्स आपल्या गळ्याच्या खालीच यायला पाहिजे, जास्त नाही। 4-4.5 इंचवर आपल्या पाठीचे जे भाग असतो मध्यम, तिथून 4.5 इंचवर म्हणजे दोघी टक्समध्ये 8 इंचचं माप आलं पाहिजे। तर इथं खाली परत एक शिलाईन टाकून घेतली, टक्स टाकून ही दुसरी शिलाईन बॅक साईडने टाकायची। इथे हा साडीचा कापड घेतलेला आहे। तर कापड जो आहे त्याची पट्टी जी घेतलेली ती आहे 2.5 इंचची आणि ह्या पद्धतीने आपण शिलाईन मारून घ्यायची। 1/2 इंच सोडायचं आहे, शिलाईन मारायची। तुम्हाला मैत्रिणींनो इंच टिपची माहिती हवी असेल तर चॅनलवर तो पण व्हिडिओ अपलोड आहे, तो पण नक्की बघा। सगळ्या जे लिंक मी तुम्हाला व्हिडिओ सांगते त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती नक्की त्या लिंकवर जाऊन क्लिक करा आणि सगळे व्हिडिओ बघा जे शिवणकामासाठी तुम्हाला उपयुक्त आहेत। तर इथे बघा या पद्धतीने आपण पट्टी तयार करून घेत आहोत। तर पट्टी तयार करताना पट्टीला चुनी पडणार नाही किंवा गुढी पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे। घोळ असतो, पीळ पडणार नाही याची काळजी तुम्हाला इथे घ्यायची आहे मैत्रिणींनो। त्याच्यामुळे मी इथं जी पट्टी ती एकदम स्लोली चालवत आहे आणि ते तुम्हाला मी स्पष्टपणे दाखवत आहे की चुनी पडायला नको पाहिजे म्हणून। ठीक आहे। आता इथे आपण आपली जी पट्टी ती तयार झालेली आहे, मी काय पलटी केलेली नाही आहे, ती तशीच राहू दिलेली आहे। आता बघा, आता आहे ना इथे आपल्याला हिला प्लेट टाकायच्या आहेत, अर्धा इंचचं असं प्लेट येतील अशा टाकायच्या आहेत। वाटल्यास इथे मी सुई घेऊन घेतली, सुईने इथे पटापट प्लेटा आपल्याला टाकता येतात आणि असं पूर्ण पट्टीला आपल्याला अर्धा इंचच्या प्लेटा टाकून घ्यायच्या आहेत आणि खूप सुंदर अशी डिझाईन दिसत असते मैत्रिणींनो। नक्की ही डिझाईन तुम्ही तुमच्या
कस्टमरचे तुमच्या ब्लाऊजचे तुम्ही ट्राय करा. ज्यावेळेस ही डिझाईन आपण अंगावर घालतो किंवा हे ब्लाऊज अंगावर घालतो तर पाठीमागून इतकं सुंदर दिसतं हे ब्लाऊज, तर खूप छान असं वाटतं. तर माझे बरेचसे कस्टमरांना ही डिझाईन आवडते आणि बरेच जण सांगतात की ही डिझाईनच बनवा, आम्हाला हीच डिझाईन खूप आवडते आणि आपल्यालाही बनवायला सोपी जाते आणि आपण पण आपल्या कमी वेळेमध्ये डिझाईन बनवून तयार होते आणि आपल्याला योग्य तो मोबदला या डिझाईनमुळे भेटतो. तर या पद्धतीने आपली जी आहे पट्टीत जी आपली प्लेट आहे, प्लेट टाकून पूर्ण पट्टी तयार झालेली. आता इथे आपण बॅकसाईड घेतली, गळ्याच्या पासून 1 इंचवर, या अशा व्हिडिओमध्ये बघत आहात, गळ्याच्या साईडने 1 इंचवर आपल्याला इथे ही जी प्लेटांची आपण इथे एक्स्ट्रा प्लेटांची आपण साडीची जे पट्टी बनवलेली आहे ती लावत आहोत. तर हे ब्लाऊज आहे ना फुल डिझाईनचं होतं आणि याच्यावर कोणती डिझाईन करावं असं मला कळत नव्हतं, कारण लेस लावून पण नव्हतं चालत. मी तर कस्टमरला सांगितलं होतं की प्लेनच शिवा, नाही म्हणे मला डिझाईनचंच हवं आहे आणि हीच डिझाईन मला करून हवी. तर ठीक आहे म्हटलं, मग मी इथे आता 2.5 इंचवर आपल्याला मैत्रिणींनो खाली शोल्डरपासून खाली अशी नॉट लावून घ्यायची आहे. दुसऱ्या पण साईडला आपण नॉट लावून घेऊया. तर याच्यात थोडं वेगळं आपण करत चालायचं आहे. तर मी इथे थोडी अंतरावर ही लेस लावून घेतलेली आहे. आपण गळ्याला एकदम लावून पण लेस लावू शकतो. ही प्लेटांची जी आहे पट्टी ती लावू शकतो, पण मी तशी लावली नाही. आता ती पट्टी लावली, तिच्यावर आपण लेस लावून घेत आहोत. लेस लावताना जे आपण जे प्लेटांचं कापड आहे, जी पट्टी आहे आपली, ते पूर्ण कापड ह्या लेसमध्ये येईल याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. आणि बघा इथे झालं ते. आता गळ्याच्या साईडने पण मी अजून एक लेस लावून घेत आहे, डबल लेअर होईल, ज्याच्यामुळे गळा खूप सुंदर दिसतो. ठीक आहे. तर अशा सोप्या आणि सरळ डिझाईन, झटपट होणाऱ्या डिझाईन बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. माझे नवनवीन व्हिडिओ चॅनलवर येत असतात, जे मला जास्त रिक्वायरमेंट असते त्यावेळेस मी ते सांगत असते. ठीक आहे. आता जी आपण लेस लावतो ना मैत्रिणींनो, कंटाळा न करता तिच्यावर आपल्याला डबल शिलाई टाकायची आहे, हे मात्र लक्षात असू द्या. आणि ज्यावेळेस लेस लावतात ती काठाकाठानेच आली पाहिजे, हे लक्षात असू द्या. ही आपण इथे आपली सिंगलच शिलाई टाकली गेली होती, त्याच्यामुळे मी इथे डबल शिलाई टाकून घेत आहे. कारण क्वांटिटीपेक्षा आपल्याला क्वालिटी द्यायची असते, त्याच्यामुळे आपलं काम परफेक्ट करायचं. ठीक आहे. वेळ लागला तर लागू द्या, पण काम कसं एकदम क्वालिटीने व्हायला पाहिजे. तर बघा की अगदी सुंदर अशी डिझाईन दिसते. मी इथे डबल लेअरचे लटकन लावले. सध्या आता कस्टमरांना कापडचे हे डबल लेअरचेच लटकन हवे असतात, डबल किंवा टिबल. मी डबल लावते. तर बघा इथे किती सुंदर अशी ही डिझाईन दिसत आहे. तर ही डिझाईन पाठीवर खूप छान दिसत असते मैत्रिणींनो. तर मैत्रिणींनो, तुमची कमेंट्स आणि तुमचं लाईक्स माझ्यासाठी खूप मोटिवेशन वाढवतं, त्याच्यामुळे लाईक्स कमेंट इथे कमी पडू देऊ नका. चला मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, नेक्स्ट डिझाईनमध्ये. तोपर्यंत